महासागर न्यूज। जर आदरणीय दादांचा खरोखरच घातपात नसेल किंवा त्यांचा अपघात झाला असेल तर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज देणं क्रमप्राप्त असताना त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज का नाकारले? राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अजितदादा पवार यांचे जे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले होते, त्या अनुषंगाने राज्यभरात अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहे की हा अपघात आहे की हा याच्या पाठीमागे फार मोठा घातपात आदरणीय दादांसमवेत झालेला आहे। तर या अनुषंगाने या बाबतीत शंका कुशंका असताना त्याचा मागोवा घेण्यासाठी मी 10 फेब्रुवारी रोजी आदरणीय दादांचं जे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या ठिकाणचं पहाटे 6 ते 9 या दरम्यानचे दिनांक 28 जानेवारी 2026 रोजीचे त्या ठिकाणचे जे सीसीटीव्ही फुटेज त्या विमानतळावरील असेल त्याची मागणी जी मी आहे ती आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जी देखरेख करणारी जी केंद्राची संस्था विमान वाहतुकालय जे आहे तर त्यांच्याकडे ती मागणी केली होती। धक्कादायक म्हणजे काल खूप मी त्या माहिती अधिकार अर्जाचा पाठपुरावा केल्यानंतर काल जो केंद्रीय नागरिक विमान वाहतुकालयाचं जे सुरक्षा ब्युरो जे आहे त्या विभागाने काल माझा माहिती अधिकाराचा अर्ज फेटाळलेला आहे। जर आदरणीय दादांचा खरोखरच घातपात नसेल किंवा त्यांचा अपघात झाला असेल तर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज देणं क्रमप्राप्त असताना त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज का नाकारलं हा खूप मोठा प्रश्न सर्व जनतेसमोर आणि आम्हा कार्यकर्त्यांसमोर सुद्धा आहे। त्यामुळं हे देणं क्रमप्राप्त असताना त्यांनी ते का नाकारलं हे याचं अद्याप उत्तर लागले नाही। त्याच्या विरोधात कालच मी जे केंद्रीय नागरिक विमान मंत्रालयाचे जे प्रथम अपिलीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टांचे काही जजमेंट देऊन केंद्रीय माहिती आयुक्तांचे काही जजमेंट देऊन त्यांच्या संदर्भात मी अपील करून या बाबतीतलं सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मला उपलब्ध होण्यासंदर्भातला मी पाठपुरावा केलेला आहे। परंतु हे सीसीटीव्ही फुटेज का नाकारत आहेत? जर नाकारत आहेत तर तो खरोखरच दादांसमवेत झालेला घातपात आहे का? कारण त्यावेळेचे दादांसमवेत असणारे पायलट को पायलट यांची देहबोली काय होते, यांचे सायकोलॉजिकली त्यांचं बिहेवियर कसं होतं याचा सुगावा किंवा याचं माहिती आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दादांप्रेमींना किंवा जनतेतल्या राज्यातल्या जनतेला हवी हा या पाठीमागचा उद्देश हा माहिती अधिकाराचा होता। परंतु त्यांनी तो नाकारल्यामुळं या पाठीमागची शंका अजूनच बळावत चालली आहे। त्यासोबत आजच मी मुंबई पोलीस आयुक्तांना देखील आदरणीय दादांचे त्यांचं जे देवगिरी हे शासकीय निवासस्थान आहे तेथूनचे ते मुंबई एअरपोर्ट पर्यंत जे तिथले सीसीटीव्ही फुटेज त्यांचं वाहतूक विभागातर्फे त्या रस्त्यांवरती लावले जातात त्या ठिकाणी जे त्यांचे मुवमेंट आहे ते सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध करण्याची मागणी केली आहे। परंतु जे विमान वाहतुकालय मंत्रालयाने जे माझं सीसीटीव्ही फुटेज नाकारलेलं आहे ते फार मोठं गौडगंबाल असू शकतं का ही शंका मनात आम्हा कार्यकर्त्यांच्या समोर आहे। त्यामुळं हे का नाकारलं याचा उलगडा होणं गरजेचं आहे। महासागर न्यूज।